नमस्कार मंडळी, मी विकास शिलवे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजपासून आपण डेली ब्लॉग चालू करतोय. खरं तर आम्ही एक बिझनेस स्टार्ट केलाय. ब्युटी कलेक्शन सारीज या नावाने तो बिझनेस आहे. तुम्हाला माहितच असेल, तुम्ही जर मागील ब्लॉग बघितले असतील, या बिझनेसशी रिलेटेड आपल्याला सर्व काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. खरं तर बिझनेस कुठलाही असो, छोटा असो मोठा असो, प्रत्येक बिझनेसमध्ये मेहनत तर करावीच लागते. आणि माझ्या वाईफचं सुद्धा मनामध्ये होतं की कुठला तरी बिझनेस करावा. आम्ही म्हणजे आपलं काम आटपलं की आपण रील्स बघत बसतो, व्हिडिओ स्क्रोल करत असतो, मोबाईलमध्ये जातो आणि मग आपण अडकून जातो त्याच्यामध्ये. इतर कामं करून जो वेळ आपल्यासाठी असतो शिल्लक, त्या वेळेचा सदुपयोग करावा असं माझ्या मनामध्ये आलं आणि माझ्या वाईफने सुद्धा मला सुचवलं की आपण एक नवीन बिझनेस चालू करूया. छोटा का होईना एक बिझनेस करूया. आणि म्हणून आम्ही ब्युटी कलेक्शन नावानं एक बिझनेस सुरू केला आहे आणि त्या बिझनेसचा आता स्टार्टअप आम्ही चालू केलं आहे ॲक्च्युली. खरं तर तुम्ही मागील जर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तर अगदी सुरतवरनं साड्या आणण्यापासून साड्या सेल करण्यापर्यंत या बिझनेसचा स्टार्ट चालू झालेला आहे. म्हणजे एक सुरुवात, एक नवीन सुरुवात असे मध्ये-मध्ये फोन येतात. आपण फोन नंतर अटेंड करूया. तर बिझनेस स्टार्ट केल्यापासून खरं तर ना असे फोन चालू असतात दिवसभर, मेसेजेस चालू असतात, WhatsAppवर काम करावं लागतं. या सोशल मीडियाचा आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी फायदा व्हावा, यासाठी आम्ही ऑनलाईन बिझनेस चालू केला आहे आणि या बिझनेसचा सुरुवात एक प्रामुख्याने खऱ्या अर्थाने चांगली झालेली आहे असं आम्हाला वाटतंय. तर या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, आम्ही आमचा पूर्ण दिवस कसा जातो. बिझनेस चालू करताना, हाच बिझनेस नाही की इतर गोष्टी करताना किंवा ट्रॅव्हल करताना किंवा एडिटिंग करताना आमचा दिवस कसा जातो आणि दैनंदिन जीवनामध्ये आम्ही नक्की काय करतो, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेकांचे मला प्रश्न होते की तुम्हाला हे सुचलं कसं? म्हणजे इतर तुमचा जो आता सध्याचा बिझनेस आहे, तुम्ही एडिटिंग वगैरे करता, मग त्याच्या रिलेटेड काहीतरी असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण तुम्ही जरा वेगळा बिझनेस का निवडला? सोशल मीडियाबद्दल तुम्हाला मी मगाशी सांगितलंच. तर आम्हाला असं वाटलं की काहीतरी बिझनेस असा असावा की तो ऑनलाईन करता येईल आपल्याला. ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याकडे लीड्स आल्या पाहिजेत, कस्टमर आले पाहिजेत. ॲक्च्युअली हा जो बिझनेस आहे, तो सोशल मीडियाशी रिलेटेड आहे. आणि एक दिवस असंच रील बघता बघता मनात आलं की आपण सुद्धा साड्यांचा बिझनेस करूयात का. आणि मग मी त्यांना म्हणजेच माझ्या मिस्टरांना सुचवलं की आपण सुद्धा साड्यांचा बिझनेस करूयात. मग त्यांनी लगेच हो म्हटलं आणि आमच्या ब्युटी कलेक्शन सारीज या छोट्याशा व्यवसायाची सुरुवात झाली. तर मंडळी, आम्ही गिफ्ट पॅकिंग करत होतो आणि हे गिफ्ट्स आहेत ना, हे आपल्या ब्युटी कलेक्शन सारीज मध्ये आपण एक कस्टमर साठी लकी ड्रॉ ठेवणार आहोत आणि जे पण कस्टमर्स आपल्याकडनं साडी खरेदी करणार ते ठरणार आहेत लकी ड्रॉ साठी पात्र आणि त्यांना मिळणार आहे हे गिफ्ट. हे गिफ्ट्स आम्ही त्यांच्यासाठी खास पॅकिंग केलेले आहेत. बघू शकता तुम्ही, आम्ही पहिल्याच आठवड्यामध्ये 5 गिफ्ट पॅक केलेले आहेत आणि हे 5ही गिफ्ट आम्ही आमच्या लकी ड्रॉच्या कस्टमरसाठी देणार आहोत. तर ताईंनो, तुम्ही सुद्धा आपल्या ब्युटी कलेक्शन सारीज मधनं साडी खरेदी केली नसेल तर आत्ताच आपल्याला आवडलेली साडी खरेदी करा आणि आपल्या लकी ड्रॉ साठी पात्र व्हा. खरं तर हा जास्त लोकांमध्ये नसणार आहे लकी ड्रॉ. 15 कस्टमर्स आपण ठेवणार आहोत आणि 15 कस्टमर्समध्ये जो विनर असणार आहे, त्याला मिळणार आहे आकर्षक असं गिफ्ट. आणि हा जो गिफ्ट आहे ना मित्रांनो, हा दिसायला आपल्याला छोटा दिसतोय, पण हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे मित्रांनो. खरंच धमाका करून जाणार आहे. आणि जेवढे पण आम्ही गिफ्ट ठेवलेले आहेत ना, हे दोन्ही छोटे गिफ्ट असो, हे असो, हे युनिक असणार आहेत, युनिक. म्हणजे नेहमीच लोकं गिफ्ट देतात ना, तशा प्रकारचे गिफ्ट नाहीयेत हे. तर हे गिफ्ट खूप युनिक असणार आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरी असतीलच असे नाही. म्हणजे मला वाटतंय ना, की हजारातून कोणाकडे असेल असे एक गिफ्ट आहेत, युनिक गिफ्ट असणार आहेत. तर त्वरा करा, लवकरात लवकर आपल्या ब्युटी कलेक्शन सारीजला संपर्क साधा आणि तुम्हाला आवडलेली साडी घेऊन जा. खरं तर आपण जे रेट ठेवलेले आहेत साड्यांमध्ये ना, ते एकदम होलसेल रेटमध्ये ठेवलेले आहेत. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की आलेल्या रेटमध्ये तुम्हाला देणार आहे. कारण आपला नवीन बिझनेस आहे आणि नवीन बिझनेसच्या प्रमोशनसाठी तुम्हाला आलेल्या रेटमध्ये आम्ही देणार आहोत. आपल्याला आता कस्टमर बेस वाढवायचा आहे. त्यासाठी या हेतूने आम्ही आलेल्या रेटमध्ये देणार आहोत. तर त्वरा करा आणि लवकरात लवकर आपले गिफ्ट घेऊन जा. तर मंडळी, आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात सकाळपासून काय-काय आम्ही करत आलेलो आहोत. तर आम्ही आता शहापूरला सुद्धा जातोय. शहापूरला आम्हाला 2-3 ठिकाणी पार्सल द्यायचं आहे. म्हणजे 3 ऑर्डर होते आपल्याला शहापूरमध्ये.
तर 3 ऑर्डर द्यायच्या आहेत. आता संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला त्या ऑर्डर देण्यासाठी जायचं आहे. तर ॲक्च्युली 3 ऑर्डर आम्हाला परवाच होत्या, पण आम्हाला शहापूरला जायला जमलं नाही. आम्हाला गिफ्ट पॅकिंग होती, नवीन मटेरियल जे आलं होतं ते सर्व लिखाणकाम असू दे, हिशोब असू दे करून ठेवायचं होतं आम्हाला आणि त्याच्यासाठी आम्ही आज चाललोय घेऊन. तर भेटूया व्हिडिओमध्ये, बघत राहा आम्ही काय करणार आहोत पुढे. हा कलेक्शन आजच आलेला आहे. हा कलेक्शन नवीन आलेला आहे. या ताईंनी ना मला 3 दिवसापूर्वी ही ऑर्डर दिली होती साडीची. मी स्टेटस ठेवला होता आणि त्यांना खूप आवडला होता पिंक कलर. तर त्यांनी मला ऑर्डर दिली होती. तर मी याच्यामध्ये अजूनही 6 कलर मागवलेले आहेत आणि त्यांना ना पिंक कलर खूप आवडला होता. त्यामुळे त्यांची ही पिंक कलरची ऑर्डर आहे आणि छान असा ब्लाउज आहे. प्युअर कॉटन मध्ये आहे ही साडी पूर्ण आणि ब्लाउज पूर्ण भरलेला आहे, असं बघू शकता तुम्ही. आता साडी मी तुम्हाला खोलून नाही दाखवते कारण की त्या ताईंची आहे ऑर्डर आहे. सुंदर असा प्युअर कॉटनचा फॅब्रिक आहे. छान बघा किती भारी दिसतेय ती. मला सुद्धा खूप आवडली ही. ही सुद्धा त्या ताईंचीच ऑर्डर आहे. त्यांना ही साडी सुद्धा खूप आवडली आहे. ही सुद्धा त्यांनी मला त्याच दिवशी दिली होती ऑर्डर की मला ह्या 2 साड्या हव्या आहेत आणि याची प्राइस सुद्धा खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये आहे ही साडी. तर चला त्यांच्या ऑर्डर आपण देऊन येऊ. चला तर मग यांचे ऑर्डर्स आपण देऊन येऊया. मंडळी, आपण इथे पार्सल द्यायला आलेलो आहोत आणि ते ना जनकल्याण शाळा आणि गवी खाडे शाळा आहे ना, त्याच्यामध्येच ग्राउंडच्या मागे वारकरी बिल्डिंग. नगर. वरना बोलशील तर कठीणच काम आहे. नगर खूप झाले तिथे. जाऊ दे, आपल्याला या बिल्डिंगचा ऍड्रेस आहे, आपण इथे जाऊन बघू. हम्म. तर जाऊया. डिलिव्हरी करणं काम आहे आपलं. कुठलं नगर काय माहित नाही. इथला ॲड्रेस होता आपल्याला. तर इथे नाव बघायला लागेल, नाव काय आहे त्यांचं. आता आपल्याला अजून जनकल्याण शाळेच्या मागे जायचंय. एक बरा झाला की पाऊस पण नाहीये आणि जवळच्या जवळ दोन्ही डिलिव्हरी द्यायचे आपल्याला. येतो जाऊन मी. झालं बाबा एकदाच डिलिव्हरी देऊन. अजून आपल्याला खूप काम आहे. नवीन नवीन जो मटेरियल आला ना आपला, त्याची सगळी पॅकिंग करायची आहे. व्हिडिओ बनवायचे, रील बनवायचे आपल्या पेजसाठी. पेजवर व्हिडिओ नाही आले, 2 दिवस झाले. हेच चांगले वाटते मला. बघा ना दुसरी असेल चांगली. हे घेऊ का? काही घेऊ? नको नको खायला भाजी नाही ना, त्याची भाजी कोणाला आवडेल. तर गाईस, मी ही खुरासण्याची भाजी घेऊन आले बाजारातनं. पण हे कशी बनवतात ना, ही मला माहीतच नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी ही फर्स्ट टाइम बनवणार आहे आज. तर मग ही आपण आईना विचारूयात कॉल करून की ही कशी बनवतात आणि मग आपण पण तसंच बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर चला बघूयात मला जमते का ही भाजी बनवायला. आई तर काय फोन उचलत नाही, बिझी आहेत वाटतं. बाबू असणार आईंच्या जवळ. मग आता आपण मम्मीला विचारूयात की कशी बनवतात ही भाजी. मम्मी पण खूप बिझी आहे वाटतं, फोन उचलत नाही. आज आपली भाजी अशीच राहणार. चला तर मग मम्मीने रेसिपी सांगितली आहे तशी आपण करूयात, बघूयात मला जमतेय का. इकडे भाजी आमची झालेली आहे आणि एवढी मोठी जुडी होती, तिची भाजी बघा केवढी झाली, कांदा वगैरे टाकून. तर खाल्ल्यानंतरच समजेल ती कशी झाली. तर मंडळी,
आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळालं आम्ही कसा दिवस काढला आणि आता कुरासण्याची भाजी आणली होती, ती शिजवली, ती खाल्ली. खूप छान लागली, म्हणजे अप्रतिम चव होती त्याची. असं बोलतात ना, की पालेभाजीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तसेच गुणधर्म या खुरासणीच्या भाजीमध्ये सुद्धा असतात आणि अप्रतिम होती. चवसुद्धा छान लागली. अगदी तेल कांद्यावरती बनवली होती. तुम्ही सुद्धा खुरासण्याची भाजी खाल्ली आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आजच्या डेली ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेले बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत येईल. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.